त्याच्यातनं त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये नक्की सरकार सकारात्मक होतं आहे आणि भविष्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये हीच भूमिका सरकारची कायमस्वरूपी राहिलेली आहे। आणि मला सांगताना आनंद होतोय की एसटी महामंडळाच्या बाबतीतले जे काही निर्णय घेतले गेले त्याच्यामध्ये महिलांना 50% तिकीट असेल, 75 वर्ष पूर्ण असलेल्या वृद्धांना मोफत प्रवास असेल, याच्यामुळं जो डिफरन्स आहे तो शासनाने द्यायला सुरुवात केली आणि गेले कित्येक वर्ष एसटी महामंडळ जे थोडंफार आपल्याला मागं वाटत होतं त्याच्यामधलं नुकसान भरण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। म्हणजे सगळंच एसटी महामंडळ नफ्यामध्ये आलंय असा माझा दावा नाही, परंतु या योजनांमुळे बऱ्यापैकी एसटी महामंडळाला देखील शासनाकडून आता निधी उपलब्ध होतोय हे देखील मी सगळ्या संघटनांना सांगितलं। नवीन गाड्यांच्या बाबतीमध्ये देखील संघटनांची चर्चा झाली, परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार हे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी उद्या 7 वाजता ही बैठक लावलेली होती। याचं पत्र आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्या बैठकी संदर्भात त्यांचे डेपोतले जे काही पदाधिकारी असतात त्यांच्याशी चर्चा करून निरोप देतो अशा पद्धतीने ती बैठक संपलेली आहे। प्रश्न असा आहे की आज जर का ते बोलताना सगळे कृती समितीचे जे पदाधिकारी म्हणतात की आम्ही आता संप मागे घेणार नाही, मुख्यमंत्र्यांसोबत जोपर्यंत बातचीत होत नाही आणि काही तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही, आता नेमकी सरकारची काय भूमिका असणार आहे? या संदर्भामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांशी अजून बोललेलो नाही, कारण मुख्यमंत्री महोदयांकडेच परिवहन विभाग आहे। त्यांच्याशी चर्चा झाल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी मी बैठक लावलेली होती। अनेक वेळा मागच्या म्हणजे 4 वर्षापूर्वीच्या संपामध्ये देखील माझ्यासारख्याच कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केली होती। आज देखील मी करण्याचा प्रयत्न केला, परंतु मला एक लक्षात येत नाही आहे की गणपती उत्सव हा फार मोठ्या ताकदीनं महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो आणि त्यावेळी अशा पद्धतीचं आंदोलन होणं हे कितपत योग्य आहे हे शेवटी प्रत्येकानं विचार केला पाहिजे। आणि मी त्यांना ही देखील विनंती केली की सरकारमधले मुख्यमंत्री ज्यावेळी तुमच्याबरोबर बैठक करण्याचं डायरेक्ट पत्र तुम्हाला देतात त्याच्यामध्ये ऑथेंटिक पत्र आहे, उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आपण चर्चा करा, तुमच्या प्रश्नांवर नक्की सकारात्मक निर्णय होईल अशा पद्धतीची भूमिका मी त्यांच्याकडे मांडली। दुसरे आमचे सहकारी जे सदाभाऊ खोत असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील त्यांच्याबरोबर देखील मी चर्चा करणार आहे, जेणेकरून गणेशोत्सवामध्ये कुठच्याही नागरिकाला जायला यायला त्रास होऊ नये ही सरकारची भूमिका आहे।